तेव्हा आम्हाला असं कधीच वाटलं नाही की माझ्या 3 जावांपैकी ही एक चौथी नवीन जाऊ आपल्याला मिळाली. आणि सोरटे भाऊजींना माझे सासू सासरे तर कायम माझा हा चौथा मुलगा आहे असंच कायम म्हणायचं. आणि ही सून आहे माझी, तिचं सुरुवातीचं म्हणजे डोहाळ जेवण 2 मुलं आमच्या घरात झाली ह्याचाच आम्हाला जास्त अभिमान आहे. नक्कीच त्यांची अशी उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. लग्नाच्या बाबतीत सांगतो, त्यांनी आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी सकाळी एकदम मला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी तू ये, आम्ही आत्ता 2 जण लग्न करणार आहोत. तर मला इतका धक्का बसला त्यावेळेला की अरे हे एकदम इतकं अचानक कसं काय. आधी प्रकरण सगळं माहिती होतं मला, सगळी डिटेल. काय झालं, मार पडलास तर बरोबर कोणतरी पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं. तीच बहुतेक असेल. बरं मुलांकडे द्या ना जरा. यांच्या आई वडील तर काय बोलू असं. बेसिकली वडील आर्टिस्ट असल्यामुळे माझं पण आर्टिस्टिक इन्क्लिनेशन होतं आणि फोटोग्राफिक सेटअप असल्यामुळे मला पण त्याची आवड होती. त्याच्यामुळे मी पण सिनेमॅटोग्राफीत पडलो. हो. आणि आता मुंबईला राहत असल्यामुळे जेव्हा पण 1-2 महिन्यांनी येतो तेव्हा आईचं मटण खायला येतो असं. आणि तर असं आहे. त्यांचा स्ट्रगल पण आहे, हो की नाही? बोला. मम्मी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही सगळं शेअर करतो. आणि डॅडी म्हणजे त्यांच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा वर्डच नाही आहे. मला काही पण प्रॉब्लेम आला, काही पण छोटंसं डिफिकल्टी आली, मी त्यांच्याकडे जाते. मला माहिती आहे की ते सॉल्व्ह होणारच. आणि बेसिकली हॅपी गो लकी, बोथ आर हॅपी गो लकी, ऑलवेज हॅपी. आणि कसं सॅटिस्फाईड राहावं ते त्यांनी शिकवलं आहे. मी शुभाचा मोठा भाऊ आहे. म्हणजे खरोखर मला हे इथं सांगायला आवडेल की आमच्या बहिणीला आमच्या समाजात पण एवढं सुखी कोणी ठेवलं नसतं बरं का. बोला. मी विश्वासरावांच्या पाठचा भाऊ आणि ह्यांचे हे आपण याला उद्योग म्हणूयात. कारण मी त्यावेळेस लहान असताना कधीतरी हॉस्टेलला यायचो, 1-2 दिवस राहायचो. ह्यांच्या रूममध्ये एक पार्टनर होता, एक छोटा होता ज्युनियर, त्याच्याकडून मी हे काढून घेतलं आणि ह्यांना मी खिडकीतून पाहून गेलेलो बऱ्याच वेळा. तर पण त्याच्यानंतर असं झालं की ह्यांच्या ह्या प्रकरणाचं वेळ ह्यांना पाहिजे होता. तर ह्यांना एक मुलगी सांगून आली, पण तो अन्याय झाला माझ्यावर. ह्यांच्या अगोदर मला लग्न करावं लागलं. हो का? कारण पाहुण्यांची एक मुलगी सांगून आली, तर ते पाहायला गेल्यानंतर ते मी सांगितलं, मला म्हणले हे आम्ही शेअर करायचे एकमेकाला किंवा कसं रे आता मी सांगतो लाई दादांना, मी बोलायचो त्यांचं शिक्षण चालले वगैरे असं तसं. शेवटी हे बघायला गेले, बघून आले, मला सांगितलं मुलगी चांगली आहे. आणि तिथं मुलीच्या भावाला सांगितलं की माझा असं असं आहे, तर आमचा धाकटा भाऊ लागण्याचा आहे, लावलं कामाला. आणि मग त्यांनी सांगितलं त्यांना पाहुण्यांना. तेव्हा म्हणले ठीक आहे आम्ही पाहिलेलं आहे, म्हणले आम्हाला चालतोय. बऱ्याच जणांनी आपल्या भावना ठेवा, कारण पुढच्या टप्प्यावर अजून गप्पा आपल्याला मारायच्या आहेत. आता या ठिकाणी कुठली चिठ्ठी उचलणार तुम्ही? गाणी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?